संजय राऊत यांच्या वक्तव्याचा सत्ताधारी नेत्यांनी चांगला समाचार घेतलाय, पाहूयात। आपले उमेदवार निवडून येत नाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात, त्याला कोणी किंमत देत नाही। आणि ही इंटरनल माहिती घेतल्यानंतर कदाचित आता काय करायचं हे सीट तर जाणार आहे, मग आरोप प्रत्यारोप करायचे, बॅगेत काय होतं ते तपासायचं। मला असं वाटतं की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतायत त्या कामाला रिस्पॉन्स महाराष्ट्रामधून मिळतोय आणि हीच अनेक लोकांना पोटदुखी आहे आणि या पोटदुखीच्या माध्यमातून असे आरोप प्रत्यारोप होतात। हा तीन टप्पर संजय राऊत याला फार महत्त्व देऊ नका। आर्थिक घोटाळ्यातल्या जामिनावर सुटलेला हा आरोपी आहे आणि त्यामुळे आरोपीच्या कुठल्या स्टेटमेंटला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला पण समजायला पाहिजे। कसं आहे, खासदार संजय राऊताच्या एक लक्षात आले आता की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार येते आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश मिळेना गेलंय। त्यामुळे हे बावचाळून गेलेत आणि त्यांची मानसिकता अस्थिर झाली, ज्यातून ते वेगवेगळे आरोप करतात। आज त्यांनी काय आरोप केला की हेलिकॉप्टर मधून पैशाच्या बॅगा भरून आल्या। खरं तर असा आरोप करणं म्हणजे लहान लेकरासारखं झालंय त्यांचं। संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आपल्याला दिसून येतो। मुख्यमंत्री येते एखाद्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर कपड्याच्या बॅगा ह्या असतातच। उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे, कोणत्याही दौऱ्याला जातात, बॅगा नसतात। प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला 2 बॅगा हे त्यांच्याबरोबर असतात। परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असल्या कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे, मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल, बघा पैशाचा अमाप वाटप झाल्यामुळे आमचा पराभव झाला।